नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपेश गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात गोपेश ब्लॉग यूट्यूब चॅनल। तर फायनली आम्ही एका नवीन गाण्याच्या शूटिंगसाठी पनवेलमधील उरण या ठिकाणी चाललो आहोत आणि कारंजा जेट ते आमच्या या ठिकाणचं शूट होणार आहे। तर माझ्यासोबत आपली बरीचशी टीम आहे, त्यांच्याशी आपण भेटूया, त्यांच्यासोबत बोलूया। तुम्ही बघू शकता गाडीमध्ये आपल्यासोबत आहेत गाण्याचे जे डिरेक्शन टीम करणार आहेत आपले जगदीश शेलार सर। त्याचप्रमाणे आपल्या गाण्याची जी DOP आहेत जय सर, हे सध्या गाडी चालवत आहेत। त्याचप्रमाणे आपल्या गाण्याच्या मुद्द्याचे डिरेक्शनच्या टीममध्ये काम करणार आहेत सुनील सर। तर तुम्ही पाहू शकता गाण्याचं किती गाडीमध्ये किती स्ट्रगल आहे। पुन्हा सगळं सामान आम्ही गाडीमध्ये भरलेलं आहे आणि बसायला खूप ॲडजस्टमेंट आम्ही करून बसलो आहे। आणि पण बघूया, गाणं तुम्हाला नक्की आवडेल। जेव्हा गाणं शूट होईल तेव्हा तुम्ही बघा आणि सर्वांनी गाण्याला भरपूर प्रेम द्या। थँक्यू सो मच। एकविराईचं गाणं आहे। थँक्यू सो मच। भेटूया पुढच्या व्हिडिओ। तर फायनली आम्ही आता उरण या ठिकाणी पोहोचलो आहोत। बस स्टॉप आहे, मागे आहे ते तुम्हाला दिसणार नाही, उद्या मॉर्निंगला तुम्हाला व्ह्यू बघायला मिळेल। तर आम्ही आता आलो इथे, खूप प्रवास करून झाल्यानंतर आम्ही जेवणाची व्यवस्था करण्यासाठी इकडे आलो आहेत। परंतु त्याआधी आम्हाला इकडे एक स्टार्टर आयटम मिळालं खायला पण आणि बघायला पण मिळालं। इथे चांगले लजीज असं बोनलेस, पुन्हा तंदुरी, त्यानंतर आपलं चिकन टेटा वगैरे मिळतात। फिरोज भाई नाम आहे उनका, बहुत ही अच्छा लजीज बनाते हैं। आणि बाकीचं जे काय व्हिडिओ शूट ते आम्ही थोड्या वेळानंतर आम्ही करणार आहोत। आता पहिल्यांदा आम्ही इथे जेवणाची व्यवस्था करणार आहोत। जेवणाची व्यवस्था वगैरे झाली, रूमवरती जाणार आहोत। रूमवरती गेल्यानंतर मग बाकीची पुढची काही मौज मस्ती आहे किंवा धमाल आहे ते आम्ही नंतर दाखवणार आहोत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच। आपण आता आपल्या रूमवरती आलो आहोत आणि इथे पाहता तयारी चालू आहे जेवणाची वगैरे, कारण की थकलेले आहेत आणि भूक पण लागलेली आहे। तर सगळ्यात आधी पहिला आपली इंट्रो करूया। आपले कोरिओग्राफर बरं सर, या गाण्याचे कोरिओग्राफी वगैरे केले, प्लस चांगली प्रॅक्टिस वगैरे पण मुलांची घेतली आहे। आम्ही वेटिंग करतो, वेटर का काम करत आहे। प्रणित डान्स करणार आहे, रोहित, हॅलो, दीक्षा, आपले मेकअप आर्टिस्ट महिमा, स्नेहा। गुड मॉर्निंग मित्रांनो। तर सकाळचे 4:15 झालेले आहेत। आम्ही सगळेजण 3:15 वाजता 3:30 वाजता उठलेलो आहेत। सगळेजण नाही पण काही जण इथे उठलेले आहेत आणि काही जण मुद्दाम उठून पण झोपेचा नाटक करत आहे। तर त्याच्यावर मी फुटेज घेतोय। तर सगळ्यात आधी आपण भेटूया। सगळ्यात आधी आता तुम्ही हा जो माझा लुक बघतायत, कालपर्यंतच्या व्हिडिओमध्ये वेगळा लुक होता, आज वेगळा लुक करण्याचं काम यांनी केलंय, ते आमचे मेकअप आर्टिस्ट बरं सर, एका राज्यातून मेकअप आर्टिस्ट झालेले आहेत। त्यांनी अशा पद्धतीने चोरापासून पोलीस बनवलेलं आहे मला। आणि नंतर इथे आपलं आहे प्रणित, गाववाले रात्री 12ची काकड आरती केल्यानंतर ते आता 4 वाजताची काकड वाढ झालेली त्यांची। इकडे आहे रोहित, बिचारा झोपलेला आहे, गाढ झोपलेला आहे। इकडे आपले कॅमेरामॅन, इकडे कॅमेरामॅन आहेत बिचारे, ते पण झोपलेले आहेत। आपले स्वप्नील दादा झोपलेले आहेत। हेमंत पण लवकरच उठलाय, एक 3:30 का 4च्या दरम्यान उठलेला आहे। फायदा काही झाला नाही बिचारायचा, वाट बघतो कधी आंघोळीला वेळ भेटेल, चान्स भेटेल, पण बिचाराला का कोणी चान्सच दिला नाही। मात्र मी लेट उठलो, पण मला थोडं मेकअप वगैरे करायचं म्हणून पटकन आंघोळ घेतली। आता आपण बघूया आता मुली काय करतायत। आई कुठे काय करते। तर आता बघूया आपण मुलींचं काय वर्क चालू आहे। तर सगळ्यात आधी आपण आता बघूया आपले मेकअप आर्टिस्ट महिमा आणि आपली ॲक्ट्रेस रुचा, बिचारी रात्रभर झोपली नाही आहे। स्नेहा वाट बघते कधी माझं मेकअप होईल याचा। इकडे आहे कृतिका, दीक्षा बिचारी लवकर उठले,
त्याची पण आंघोळ झाली वाटते, नाही झाली बिचारी लवकर उठून पण तिची आंघोळ झाली नाही, काय की कोणी चान्सच दिला नाही बिचारीला आंघोळीला. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता रुच्याचा मेकअप झाल्यानंतर लगेचच माझं पण मेकअप होणार आहे. आणि महिमा बिचारी खूप मेहनत घेते बघा, पहाटेचे 3, 3:30, 4 वाजेपासून मेहनत चालू आहे त्याची. आणि बऱ्यापैकी मुली ज्या आहेत त्या झोपल्या पण नाही आहेत काही. मुलं मस्त आरामशीर आम्ही 2:30-3 वाजता झोपलेलो आहे आणि लगेचच 3:30-4 वाजता उठलेलो आहे. तिकडे आपले जगदीश सर आहेत जे गाण्याचे डिरेक्टर आहेत, त्यांना बघूयात. आता तिकडे लाईट आहे, तर एकदा आपण लाईट कव्हर करूया. हे आपले जगदीश सर बिचारे झोपलेले आहेत, खूप मेहनत घेत आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. तर आता थोड्याच वेळापूर्वी तुम्ही बघितलं की तुमच्या इथं चांगल्यापणे मेकअप चालू होता आणि लगेचच आता माझं पण मेकअप चालू आहे. माझे जे मेकअप करतायत, तुमच्याकडे ज्यांनी मेकअप केलं, ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्या महिमा मॅडम यांचं MG सलून अँड अकॅडमी टिटवाळा या ठिकाणी त्यांची अकॅडमी आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रवेश घ्या. त्या तुम्हाला चांगल्यापणे शिकवतील सुद्धा आणि कशाप्रमाणे मेकअप वगैरे काय असतं त्याच्याला त्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला चांगल्यापणे सांगतील. तर नक्कीच टिटवाळा या ठिकाणी MG सलून अँड अकॅडमी या ठिकाणी व्हिजिट करा. तुम्हाला खूप चांगल्यापणे तिथे नॉलेज मिळेल. आणि माझेही तुम्ही लुक बघता आता थोड्या वेळामध्ये मी खूप छान दिसणार आहे, हँडसम दिसणार आहे हिरोईनपेक्षा. थँक्यू. हॅलो, गुड मॉर्निंग. तर फायनली आज आमचा शूटचा फर्स्ट डे आहे आणि आम्ही पिरवाडी या ठिकाणी, उरण या ठिकाणी जे पिरवाडी बीच आहे या ठिकाणी चाललो आहोत. विथ कॉस्ट्युम्स तुम्ही पाहू शकता, विथ कॉस्ट्युम्स, विथ मेकअप, सर्व टीम आपली रेडी आहे आणि आम्ही आज खूप धमाल करणार आहोत, खूप मस्ती करणार आहोत. त्याप्रमाणे खूप कडक ऊन आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही चांगल्यापणे कसं शूट करता येईल त्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न असतील. आता टीममध्ये आपल्या रोहित सर आहेत, ते छान डान्स करणार आहेत. हेमंत आहे, डान्स करणार आहे. त्यानंतर स्वप्नील दादा आहे, आर्ट वर्क डिरेक्शनच्या टीममध्ये काम करणार आहे. त्यानंतर प्रणित, जो आज आपल्या पूर्ण BTS गँगची जी शूट करणार आहे ते प्रणित हे आहेत. त्यानंतर मागे बघू शकता की स्नेहा आहे, डान्स करणार आहे. नंतर सानिका आहे, छान डान्स करणार आहे. नंतर महिमा मॅडम आहेत, त्या आपल्या पूर्ण हे जे काही दिसतंय मेकअप वगैरे सगळं याचे मेन क्रेडिट त्यांचं आहे. हे माझं पण चांगल्यापणे रंगरंगोटी आमच्यावरती झालेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गाण्यासाठी गेल्या महिनाभरापासून ज्यांनी खूप सपोर्ट केलाय ते आपले किरण सर जे गाडी चालवत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबतच असणारे आपले योगेश दादा यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे, प्रचंड मेहनत घेतली, आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलंय. आणि आज दिवसभर आम्ही खूप चांगल्यापणे वर्क करणार आहोत. जेव्हा गाणं रिलीज होईल तेव्हा तुम्हाला ते आमची मेहनत बघायला मिळेल. तर सर्वांनी खूप सपोर्ट करा. आणि एकविराईचं गाणं आहे तर सर्वांनी खूप चांगल्यापणे प्रतिसाद द्या. तर फायनली पाहू शकता तुम्ही हा लोकेशन बघा, उरण पिरवाडी बीच या ठिकाणी आपण आलो होतो. आता या ठिकाणी आपला पहिला टेक लागणार आहे. या ठिकाणी आपले पहिले सीन्स होणार आहेत. त्याच्या आधी पहिले आपण बघूया की आपले त्या ठिकाणी कॅमेरामन टीम, आपली पूर्ण जी काही टीम आहे, डान्सर टीम आहेत, ते त्या ठिकाणी रेडी होत आहेत. तर आपण पहिले त्यांच्याकडे जाऊया, त्यांची थोडीशी भेट घेऊया. खूप जोरदार तयारी चालू आहे आणि खूप मेहनत घेतोय आम्ही. तुम्ही आमच्या मेहनतीला खरंच प्रतिसाद द्या. प्रत्येक आर्टिस्ट खूप मेहनत घेतात, तर प्रत्येक आर्टिस्टच्या कामाला प्रतिसाद द्या. तर इकडे लुंगी विअरिंग चालू आहे. हा थोडासा कट करा जाईल, त्यांना बरेचसे त्यांना सपोर्ट करतायत. इकडे मेन आपली ॲक्ट्रेस उषा वर्किंग चालू आहे त्यांचं. नंतर मगाशी सांगितलं जसं मेकअप आर्टिस्ट महिमा मॅडम खूप चांगल्यापणे आज दिवसभर आम्हाला चांगलं रंगरंगोटी करणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे घटक आहेत ते आपले जगदीश सर, आपल्या गाण्याचे डिरेक्टर, आर्ट डिरेक्टर म्हणून काम करणार आहेत. त्याचप्रमाणे आपले स्वप्नील दादा डिरेक्टर टीममध्ये आहेत, आर्ट डिरेक्शन वर्क करणार आहेत. इकडे पाहू शकता, इकडे मुलींचा अजूनही मेकअप झालेला नाही आहे, अजूनही नट्टापट्टा चालूच आहे. ओके, 3 वाजेपासून मेकअप चालू होतं, वर्किंग चालू होतं, पण अजूनही कंप्लीट झालं नाही आहे. पण ठीक आहे, तोपर्यंत वेळ मिळाला त्यांना, तर त्यांना कळू द्या. सानिका खूप टेन्शनमध्ये दिसते, कारण तिथे काहीतरी वाटतंय, शोधते, पण काही भेटत नाही आहे. स्नेहा बॅकग्राऊंड डान्स म्हणून काम करणार आहे. सानिका आहे, कृती आहे आणि ती दीक्षा आहे. आणि सर्वात महत्त्वाचे घटक, जोपर्यंत गाणं रिलीज होत नाही तोपर्यंत आपण त्यांना कोणी काही बोलू शकत नाही, असे घटक म्हणजे आपले कॅमेरामॅन डीओपी सर, जय सर. बघा त्यांची मेहनत चालू आहे, कॅमेरा सेट करायला घेतलाय. थोड्याच वेळामध्ये आपल्या कॅमेऱ्याचं पूजन होईल आणि जसं कॅमेऱ्याचं पूजन होईल लगेच आपण आपल्या शूटला चालू करूया. आणि आपलं गाण्याचं जे BTS व्हिडिओ करतायत ते प्रणित, थँक्यू सो मच.
आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बोला. हॅलो. तर फायनली आम्ही आता दुसऱ्या एका लोकेशनला आलेलो आहे आणि लोकेशनचं नाव आहे कारंजे जेट. या ठिकाणी पण आता बरेचसे आपले सॉंगचे वर्किंग होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता. पहिले लोकेशन बघा, सुंदर पद्धतीचं लोकेशन आहे कारंजे जेट म्हणून आणि खूप फेमस आहे. या फेमस लोकेशनमध्ये खूप छान पद्धतीचं वर्क होणार आहे, आपलं पण होणार आहे. बघू शकता आपली पूर्ण टीम या ठिकाणी आता रेडी आहे आणि लगेचच आपले काही वर्क इथे आपलं चालू करतो आहे. ऑलमोस्ट खूप वर्क आपलं इथेच होणार आहे. आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं असेल की आपण एक जो बीच आहे त्या ठिकाणी शूट केलं होतं. आता ऑलमोस्ट इथे बऱ्यापैकी आपलं काम होणार आहे. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.